हॅलो, नमस्कार. मी अनघा. आता 10वी-12वीच्या परीक्षा या संपलेल्या आहेत आणि शाळांच्या परीक्षा ह्या संपणार आहेत. सो 7वी ते 12वी हा असा आपल्या आयुष्यातला काळ असतो जेव्हा आपण आपल्या आयुष्याविषयी, आपल्या करिअर विषयी प्रचंड गोंधळलेले असतो. तर हा गोंधळ दूर करण्यासाठी आणि आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळण्यासाठी म्हणून मी तुम्हाला 3 पुस्तकं सजेस्ट करणार आहे. ती 3 पुस्तकं जर का तुम्ही वाचली तर तुम्हाला तुमच्या आयुष्याची क्लॅरिटी नक्की येईल. तर पहिलं जे पुस्तक आहे ते पुस्तक आहे मिलिंद बोकील सरांनी लिहिलेलं कवत्या. कवत्या पुस्तकाचा विशेष असा आहे की या पुस्तकातला जे मेन कॅरेक्टर आहे ते स्वतःमध्ये सुद्धा प्रचंड गोंधळलेलं आहे की मला आयुष्यात नेमकं काय हवंय. पण मग त्याच्या आयुष्यात काय घडामोडी घडतात, त्याच्या आयुष्यातली माणसं जी आलेली ती त्याला काय सल्ला देतात आणि त्याचं आयुष्य कसं घडत जातं याचं सुंदर उदाहरण या पुस्तकात आहे. दुसरं पुस्तक आहे भुरा. शरद बाविस्कर सरांनी लिहिलेलं त्यांचं आत्मचरित्र. एका छोट्याशा गरीब खेड्यातून, गरीब घरातून आलेला मुलगा कसा फ्रेंच भाषेवर प्रभुत्व मिळवतो आणि त्या आधारावर स्वतःचं एक ब्राईट करिअर कसं आखतो त्याचे सगळे डिटेल्स या पुस्तकात आहेत. तर हे पुस्तक दिशा देणारे आणि प्रचंड प्रेरणादायी पुस्तक आहे, कारण शरद बाविस्कर सर हे लिव्हिंग एक्झाम्पल आहेत. तिसरं पुस्तक आहे या जीवनाचे काय करू. अभय बंग सरांनी लिहिलेलं हे पुस्तक तर आपल्यासाठी रेडीमेड रोड मॅप आहे आपल्या आयुष्याचा, आपलं आयुष्य पुढे कसं आपण घडवायचंय त्याचा. सो ही 3 पुस्तकं तुम्ही नक्की वाचा. ती तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा सांगा आणि खरंच या पुस्तकांनी तुमचे डाऊट्स क्लिअर केले का हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा वाचल्यानंतर. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.